नमस्कार, मी प्रशांत कदम। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसाची सुरुवात एका कॉन्ट्रोवर्सीने झालेली आहे। भाजपच्या नेत्यावरती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर थेट संघाच्याच नेत्यानं आरोप केलेले आहेत आणि हे आरोप साधेसुधे नाही आहेत तर गंभीर आहेत, लैंगिक शोषणाचे आहेत। हे लैंगिक शोषण 5 स्टार हॉटेल सोबतच भाजपच्या ऑफिसमध्ये सुद्धा केल्याचा दावा या संघाच्या नेत्यानं केलेला आहे आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी सुरुवात जी आहे ती या नेत्याच्या राजीनाम्याच्या मागणीनं काँग्रेसनं केलेली आहे। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून याच्या संदर्भात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते ट्विट करत होते, बोलत होते, पण याची फारशी चर्चा माध्यमांच्या मध्ये कुठे होत नव्हती। माध्यमं याच्याबद्दल बोलायला तयार नव्हती, पण आज काँग्रेसनं या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आणि भाजपच्या या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली। त्याच्यानंतर माध्यमांच्या मध्ये बातम्या येऊ लागल्या आणि अमित मालवीय ज्यांच्यावरती हा आरोप झालेला आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची केस दाखल केलेली आहे आणि संबंधित व्यक्तीला माफी मागायला देखील सांगितलेलं आहे। पण अद्याप तरी त्यांनी माफी मागितलेली नाहीये आणि हे प्रकरण नेमकं काय आहे, भाजप आणि संघामध्येच हे सगळं नेमकं का सुरू आहे हे आपण नीट समजून घेणार आहोत। व्हिडिओ नीट बघा। मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये जे विषय चर्चिले जात नाहीत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। सुरुवात करूयात की हे अमित मालवीय नेमके कोण आहेत। खरं तर IT सेल हे काही पक्षाचं फार महत्त्वाचं अंग नसतं, म्हणजे लोकांची जी कामं असतात जिथं लोकांच्या प्रश्नांना न्याय दिला जातो ती पदं वेगळी असतात, पण आता हल्ली IT सेल हे सुद्धा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचं बनलेलं आहे आणि या IT सेलच्या माध्यमातून विखारी प्रचार होत असतो। अनेकदा फेक न्यूज पसरवल्या जातात, वेगवेगळ्या पद्धतीनं परसेप्शन जे आहे ते बनवलं जातं आणि या भाजपच्या IT सेलचे अध्यक्ष आहेत अमित मालवीय। ते भाजपचे IT सेलचे अध्यक्ष तर आहेतच, पण सोबतच ते पश्चिम बंगालचे सहप्रभारी म्हणून पण काम करत होते आणि या पश्चिम बंगालमधल्याच शंतनू सिन्हा जे RSSचे नेते आहेत आणि पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांचे निकटवर्ती आहेत, त्यांच्या नातेवाईक वर्तुळातले आहेत, त्यांनी हा आरोप केलेला आहे। त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अमित मालवीय हे कशा पद्धतीनं लैंगिक शोषण करत होते, भाजपतले अनेक नेते जे आहेत ते त्यांना अशा महिला पुरवण्यामध्ये व्यस्त होते आणि केवळ 5 स्टार हॉटेलच नव्हे तर भाजपची जी पश्चिम बंगालमधली कार्यालय आहेत तिथे सुद्धा हा सगळा खेळ चालत होता, अशा पद्धतीची एक फेसबुक पोस्ट जी आहे ती त्यांनी लिहिलेली आहे। मूळ पोस्ट जी आहे ती बंगालमधली आहे, 3 दिवसापूर्वी त्यांनी ती लिहिलेली होती। थोडक्यात मी तुम्हाला इंग्लिशमधलं व्हर्जन जे आहे जे ट्रान्सलेटेड आहे, गुगल ट्रान्सलेशन अचूक नसेल कदाचित, पण नेमकं काय त्यांना म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल। इज अमित मालवीय स्टिल वेटिंग ॲट 5 स्टार हॉटेल इन कोलकाता? व्हेन विल द लीडरशिप ऑफ बंगाल सप्लाय ब्युटिफुल ललना? हॅज द कॉम्पिटिशन स्टॉप्ड इन द बंगाल लीडरशिप नाव? हू विल सप्लाय हाऊ मेनी ब्युटीज अँड कॅप्चर द प्रेसिडेंट्स पोस्ट? म्हणजे पश्चिम बंगालचे नेते जे आहेत ते आता तरी थांबतील का? अमित मालवीय यांना केवळ 5 स्टार हॉटेलमध्ये अशा पद्धतीच्या सुविधा पुरवून स्वतःकडे प्रदेशाध्यक्षपद ठेवण्यामध्ये ते व्यस्त होते, आता तो खेळ थांबेल का? अर्थातच संघाचे नेते शंतनू सिन्हा हा प्रश्न विचारतायत, याचं कारण पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश जे आहे ते भाजपला मिळालेलं नाहीये। मागच्या वेळी 2019ला 18 जागा भाजपला मिळालेल्या होत्या, यावेळी हा आकडा वाढेल असं सांगितलं जात होतं, पण त्याच्याऐवजी हा आकडा झालेला आहे कमी आणि तो तब्बल 6 कमी झालाय, 12 वरती आलाय आणि त्याच्यानंतर मग पश्चिम बंगालमधल्या या पराभवाची कारणं नेमकी काय याच्यातून हा वाद जो आहे तो सुरू झालेला असावा। पण शंतनू सिन्हा यांनी थेट अमित मालवीय यांच्याबद्दल हे लैंगिक शोषणाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि थेट संघ परिवारातला एखादा व्यक्ती, एखादा नेता भाजपच्याच नेत्यावरती हे आरोप करतोय, हे खळबळजनक आहे। आज काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली। काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ही मागणी केली की प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं महिलांचं शोषण करणारा नेता भाजपशी संबंधित का असतो? मग त्यांनी ब्रजभूषण सिंगचं उदाहरण दिलं। उत्तराखंडमध्ये अंकिता तिवारी नावाच्या मुलीसोबत जे झालेलं होतं त्याही प्रकरणामध्ये भाजपच्याच नेत्यावरती आरोप होते। अशी सगळी यादी वाचत त्यांनी हा पण प्रश्न उपस्थित केला की एरवी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा
विरोधी पक्षाच्या बाजूने काही झालं, थोडंफार काही कृत्य, की लगेच त्याची तातडीनं दखल घेतात. या प्रकरणामध्ये तातडीनं राष्ट्रीय महिला आयोग दखल का घेत नाही? आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अमित मालवीय यांचा राजीनामा कधी घेणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. काय नेमकं म्हटलं सुप्रिया श्रीनेत, ऐका. मैं जानना चाहती हूं, बीजेपी की आईटी सेल है या दरिंदों का जमावड़ा है? आपको याद होगा उत्तर प्रदेश के आईआईटी बीएचयू का वो गैंग रेप कांड, जिसमें सक्षम पटेल, कुणाल पांडे, आनंद चौहान जैसे लोगों का नाम आया था. ये सब शीर्ष नेतृत्व ही नहीं, प्रधानमंत्री मोदी के बड़े करीबी लोग. लेकिन ये बीजेपी की आईटी सेल के संयोजक, सह संयोजक और उसके सदस्य थे. तो दरिंदों का जमावड़ा है क्या बीजेपी की आईटी सेल? आज सवाल इस बात का है. आज सवाल इस बात का है कि बीजेपी की आईटी सेल में कैसे लोग हैं भाई? एक ध्रुव सक्सेना था, आईएसआई की मुखबिरी करते हुए पकड़ा गया था. हिंदुस्तान में मुखबिरी करता था आईएसआई के लिए. ये किन दरिंदों से, किन लोगों से भरा हुआ है बीजेपी की फेक न्यूज फैक्ट्री, बीजेपी की आईटी सेल? और बीजेपी में कितने महिला विरोधी लोग हैं भाई? हाथरस से लेकर लखीमपुर, लखीमपुर से लेकर उन्नाव, उन्नाव से लेकर चाहे वो उत्तराखंड की अंकिता भंडारी हो, चाहे वो गुजरात की बेटी बिल्किस बानो हो, चाहे वो इस देश की सबसे होनहार खिलाड़ी बेटियां हो, हर बार आरोपी बीजेपी का नेता. कभी कुलदीप सेंगर, तो कभी चिन्मय आनंद, तो कभी ब्रजभूषण, तो कभी अंकिता भंडारी का हत्यारा, जिसके पिता बीजेपी के नेता है. कैसे लोगों से बीजेपी भरी पड़ी है? और सवाल इस बात का है कि इतने गंभीर आरोप आपके एक बड़े पदाधिकारी के खिलाफ लगे, लेकिन एक शब्द नहीं बीजेपी की ओर से, कोई प्रतिक्रिया नहीं, कोई उस पर एक्शन लेने की बात नहीं. तो आज सवाल इस बात का है कि सुई टपक सन्नाटे का सच क्या है? किसको बचाया जा रहा है? क्यों बचाया जा रहा है? किसके कहने पर बचाया जा रहा है? अगर इतना बड़ा आरोप किसी बीजेपी के बड़े पदाधिकारी पर लगा है, तो बीजेपी का नेतृत्व क्या कर रहा है? नरेंद्र मोदी किस मुंह से महिलाओं की संरक्षण की बात करते हैं, जब वो संरक्षण हर बार आरोपी को देते हैं? महज संयोग नहीं है कि फिर से यौन शोषण का आरोप एक ऐसे व्यक्ति पर लगा जो सत्तारूढ़ दल में एक बड़े पद पर बैठा है, जो प्रचार प्रसार का एक तरह से प्रमुख है, जो नैरेटिव बनाता है. इस व्यक्ति ने अपना इतिहास इनका खखोल लीजिएगा. इतने ऐसे व्यक्ति को ऐसे पद पर बिठाना, यह बीजेपी का नैतिक दिवालियापन दिखाता है. यह वो व्यक्ति है जिसने खुलेआम पोर्नोग्राफी की बात करी है. यह वो व्यक्ति है जिसने विपक्ष के खिलाफ झूठ, मनगढ़ंत कहानियां, हर तरह के षड्यंत्र रचे हैं. राजनीतिक प्रतिद्वंदता को किनारे रखकर इसने देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरू तक को नहीं बख्शा. उनकी अपनी बहन और भतीजियों के साथ की फोटो को इसने दुष्प्रचार करके चलाया, लांछन लगाए. इस आदमी ने राहुल गांधी के बयानों को काट छाट कर उनकी छवि धूमिल करने का कुत्सित प्रयास किया. इस व्यक्ति ने तमाम मर्यादाओं को लांघते हुए सोनिया जी के खिलाफ, विपक्ष के तमाम नेताओं के खिलाफ दुष्प्रचार किया. कोई राजनीतिक मर्यादा, कोई राजनीतिक शुचिता इस आदमी ने नहीं रखी और एक ऐसी फेक न्यूज फैक्ट्री बना दी बीजेपी की, जो सिर्फ झूठ, सिर्फ मनगढ़ंत कहानियां, मनोहर कहानियां रचती है, आधा सच और पूरा झूठ फैलाती है. आता अमित मालवीय यांच्या वतीनं एक कायदेशीर नोटीस जी आहे ती सुद्धा शंतनू सिन्हा यांना पाठवण्यात आलेली आहे. आणि हे संपूर्ण आरोप जे आहेत ते चुकीचे आहेत, निराधार आहेत आणि अशा पद्धतीच्या गंभीर आरोपांनी प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी त्यांनी 10 कोटींची नोटीस जी आहे, अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की तुम्ही ही पोस्ट जी आहे ती तातडीनं हटवा फेसबुकवरून आणि जाहीरपणे माफी मागा, नाहीतर तुमच्यावरती हा खटला जो आहे तो चालेल.
त्यांनी त्याच्यामध्ये एक मुदत पण दिलेली आहे. साधारणपणे महिनाभराच्या आत ही पोस्ट जी आहे ती हटवण्यात यावी. 7 जून ही तारीख त्यांनी दिलेली आहे की ज्या दिवशी तुम्ही ही पोस्ट केलेली होती त्याच्यानंतर आता पुढच्या 3 दिवसामध्ये ही पोस्ट जी आहे ती हटवण्यात यावी असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नाहीतर तुम्हाला 10 कोटींच्या अब्रूनुकसानीला सामोरं जावं लागेल त्या दाव्याला असं देखील म्हटलेलं आहे. आता ही लीगल ॲक्शन घेतल्यानंतर सुद्धा आता या क्षणापर्यंत म्हणजे 3 दिवस उलटल्यानंतर शंतनू सिन्हा यांनी अद्यापही कुठली माघार जी आहे ती घेतलेली नाही आहे. या प्रकरणामध्ये पुढे त्यांच्याकडून काय वक्तव्य येतं हे आपल्याला बघावं लागेल. सोबतच या आरोपांची चौकशी काही होतीये का हे देखील बघावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्या आधीसुद्धा संदेशखालीचं प्रकरण झालेलं होतं. त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप होते, पण हे सगळं प्रकरण जे आहे ते ऑर्केस्ट्रेट आहे, कृत्रिम बनवलं गेलेलं होतं. निवडणुकीच्या तोंडावरती हा तृणमूलचा आरोप होता. तर दुसरीकडे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई नेमकी काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरं तर आज मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर कामाचा पहिला दिवस आणि या कामाची सुरुवात जी आहे ती अशा एका कॉन्ट्रोवर्सीनं झालेली आहे. एरवी IT सेल या अध्यक्षपदाला एखाद्या पक्षाच्या फारसं महत्त्व कोणी दिलं नसतं, पण सध्या पक्षांची कार्यशैली अशी बनलेली आहे की ज्याच्यामध्ये असे द्वेषपूर्ण अजेंडे जे आहेत ते या माध्यमातून चालवले जातात आणि ज्या व्यक्तीकडून हे केलं जातं त्याच्याबद्दल आता आरोप झाल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय की त्यांच्यावरती कारवाई नेमकी आता पुढे काय होणार. भाजपच्याच वर्तुळातल्या नेत्यावरती संघाचा नेता आरोप करतोय ही पण अजून एक वेगळी बाब. संघ आणि भाजपच्या नात्यांबद्दल या निवडणुकीमध्ये सुरुवात झालेली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी वक्तव्य केलेलं होतं की भाजप आता सक्षम झालेला आहे, त्याला संघाच्या मदतीची गरज नाही आहे. या पार्श्वभूमीवरती सुद्धा आता संघाचा व्यक्ती हे आरोप करतोय आणि साहजिकच की पक्ष संघटना तिथं कमी पडली, बंगालमध्ये यश आलेलं नाही आहे, या भावनेतून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि संघ आणि भाजपमधले जे नातेसंबंध आहेत, विशेषतः पश्चिम बंगालमधून याची सुरुवात झालेली आहे, तर हे पुढे कुठल्या लेवलला जात आहेत, अमित मालवीय यांना या पदावरून हटवलं जातंय का हे देखील आपल्याला बघावं लागेल. याच्या आधीसुद्धा ब्रजभूषण सिंह यांच्या बाबतीत खूप आरोप झालेले होते, महिला खेळाडूंनी आरोप केलेले होते, पण त्यांच्यावरती कठोर कारवाई जी आहे ती झालेली नव्हती. या प्रकरणामध्ये काय होईल, तुम्हाला काय वाटतंय? आणि अमित मालवीय हे नाव तुम्ही याच्या आधी ऐकलेलं आहे का? तुम्हाला त्यांच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? कमेंट्समध्ये जरूर कळवा. लीगल नोटीस मालवीय यांनी पाठवलेली आहेच. त्याच्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होतं हे देखील बघावं लागेल. त्याच्यावरती देखील आपण नजर ठेवूया. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.